नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय जाहीर। जाणून घ्या माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 6 एप्रिल 2026 रोजी काही अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत। या निर्णयाचा थेट परिणाम सेवा अटी, वेतन श्रेणी, बदली प्रक्रिया आणि पदोन्नतीवर होणार आहे। त्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अपडेट अत्यंत महत्त्वाची ठरते। प्रत्येक निर्णय सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊया। महसूल व वन विभाग, अस्थायी पदांना मुदतवाढ। महसूल व वन विभागाने नाशिक विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयातील तसेच विभागातील संबंधित पदांना 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची नोकरी सातत्याने सुरू राहणार आहे। तसेच भूसंपादनाशी संबंधित प्रकल्पामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग PWD बदली आदेशात अंशतः बदल। सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष अधीक्षक संवर्गातील बदलीने देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल करण्यास मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये सुधारणा होणार असून कामकाज अधिक प्रभावी आणि संतुलित पद्धतीने पार पडण्यास मदत होईल। प्रशासनात योग्य ठिकाणी योग्य मनुष्यबळ उपलब्ध करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वेतन श्रेणीत दुरुस्ती। जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिस्टीम अॅनालिस्ट पदासाठी वेतन श्रेणीमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे। 7व्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेनुसार 5व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असून वेतनातील तफावत दूर होणार आहे। 4था शासन निर्णय, अधिकृत माहिती प्रतीक्षित। सध्या उपलब्ध माहितीनुसार 4थ्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही। त्यामुळे या संदर्भातील अधिकृत अपडेट लवकरच अपेक्षित आहे। कर्मचाऱ्यांनी याबाबत पुढील सूचना लक्षात ठेवाव्यात। सामान्य प्रशासन विभाग, आयसोलेटेड पोस्ट नियमात मोठा बदल। सामान्य प्रशासन विभागाने आयसोलेटेड पोस्ट एकाकी पद संदर्भात महत्त्वपूर्ण बदल केला आहे। या पदासाठी भरती आणि पदोन्नती करताना पूर्वी काही नियम लागू होत नव्हते, मात्र आता पुढील काळात अशा पदांसाठी केवळ ज्येष्ठता आणि पात्रता या निकषांवरच भरती व पदोन्नती केली जाणार आहे। या निर्णयामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार असून पात्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे। कर्मचाऱ्यांसाठी या निर्णयाचे महत्त्व। या सर्व शासन निर्णयामुळे राज्यातील कर्मचारी वर्गाला पुढील प्रमाणे फायदे होणार आहे। अस्थायी कर्मचाऱ्यांना नोकरीत सातत्य, बदली प्रक्रियेत सुधारणा, वेतन श्रेणीतील विसंगती दूर, पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता। हे निर्णय प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। 6 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेले हे शासन निर्णय राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारे आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। काही निर्णय तात्काळ परिणाम करणारे आहेत तर काहींचा परिणाम दीर्घकालीन असेल। कर्मचाऱ्यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती घेऊन त्यानुसार पुढील नियोजन करणे गरजेचे आहे। तसेच अधिकृत अपडेटसाठी संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।